जय भीम. मी आपल्यासमोर विषय सादर करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी अनेक लढे आणि चळवळी केल्या. जो धर्म माणसाला हीन वागणूक देतो तो धर्म असूच शकत नाही, हीच विचारधारा मनात ठेवून बाबासाहेबांनी या भारत भूमीत असं धर्मांतरण घडवलं की याची नोंद जगभरात घेतल्या गेली. सम्राट अशोकानंतर जर कोणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धम्मक्रांती केली असेल तर ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी केली. ज्या धर्मामध्ये अस्पृश्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, इतकेच नव्हे तर त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा, स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता, अशा प्रकारे अस्पृश्य लोकांना तुच्छतेची वागणूक दिली जायची. बाबासाहेबांनी कधीही हिंदू धर्माचा द्वेष केला नाही. ज्या हजारो वर्षाच्या रूढी परंपरा होत्या त्यांचा द्वेष केला आणि त्या मोडीत काढण्यासाठी त्यांनी खूप कष्ट आणि मेहनत घेतली. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की चौदार तळे सत्याग्रह असो, मूकनायक पत्रिकेतून आणि एनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकातून त्यांनी ज्या हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले, तरी पण त्यांना इतका काही प्रतिसाद मिळाला नाही. सरशेवटी त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळेस त्यांनी आपण कोणता धर्म स्वीकारत आहोत हे सांगितले नव्हते, पण ते म्हणाले होते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. या घोषणेचा तत्कालीन समाज व्यवस्थेला हा मोठा धक्का दिला आणि याची नोंद जगभरात घेतली गेली. धर्मसंस्थाने हादरली. पुनर्वादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराच्या घोषणेचे स्वागत केले. ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये आनंदाची, उत्साहाची लाट उमटली. जो काल या परिषदेला येताना हिंदूंचा गुलाम होता, लादलेल्या दारिद्र्याचा गुलाम होता, आता तो मनोमनीने या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहोचला की आता एक नवा पर्व सुरू होणार आहे. मे 1956 मध्ये बीबीसीने बाबासाहेबांचं एक भाषण प्रकाशित केलं. त्या भाषणाचा विषय होता, मला बौद्ध धर्म का आवडतो. त्यात बाबासाहेब लिहितात, मला बौद्ध धर्म आवडतो कारण की जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाही ती मला बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो, जी की सामान्य माणसाच्या सुखी आणि आनंदाच्या जीवनासाठी महत्वाचे आहे. तब्बल 21 वर्षांनी अनेक धर्मांचा अभ्यास करून, विचार करून 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या कल्याणकारी धम्माचा स्वीकार करतात, जेथे सर्वांना समानता असते. जाता जाता एकच म्हणेल, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला होगा मुकद्दर से मिला होगा, औरों को जो मिला होगा मुकद्दर से मिला होगा, हमें मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. थैंक यू.